सूरजचे बाबा. हटकलं सीनं मागून. कधी बी कोण्या कामाला चाललो ना मागून हटकतेस आहे. काय हो बापा, असं कोणतं अर्जंट काम करायला चालले तुम्ही? हटकलं म्हणून राहिले. कोणत्या कामाला चालले? काही नाही, वावरात चाललो हरभऱ्याला पाणी द्यायले. आता माय बाई व तो सूरज चालला जाईन ना हरभऱ्याला पाणी द्याले. तुम्ही एक काम करा ना, गावातनी बायाला सांगून द्या ना. हां, आपल्या वावरात नाही कापूस लटलट आला म्हटलं. हा पुरा गहून पडू राहिला, तर कापूस यायचा आहे ना आपल्या वावरातला, तर बायाला सांगून द्या म्हटलं गावातल्या. एवढंही नाही करू शकत का लगे तू? हां, तूच सांगून दे ना. आता तेवढंही काम का मा भरोशावर सोडता का? गावातनी बायाची नाही सांगू शकत का तू? तूच सांगून दे, मी चाललो वावरात हरभऱ्याला पाणी द्यायले. बापा बापा बापा, तो सूरज चालला जाईन ना, जा ना तुम्ही. घरातनी कामं किती असतात, लय कामं असतात ना घरातनी मला. सूनबाई तर करते कामं, तू कोणते कामं करतं? अहो बापा, जेव्हा मी घरात असली तेव्हा ते कामं करू शकते. त्या विवांशला कोण वागवते मग? मी त्या पोराला वागवतो आणि ते कामं करते. मग विवांशला घेऊन जाय ना सोबत. हां, गावातनी त्याला बी घुमाल भेटून जाईन. तसा म्हणते आबा घुमाल घेऊन चाला, घुमाल घेऊन चाला. तसंही घुमणं होऊन जाईन गावातनी. त्याला घेऊन चालली जाय ना आणि सांगून दे बाया आईले. बापा बापा, लय आहे पण तुम्ही. हां, लयच आहे. हर गोष्टीचा जॉब आहे म्हटलं तुमच्याजवळ. हर गोष्टीचा जॉब आहे. आता मला टाईम उराला, मला जाऊ दे. आणि तसाही तो पोरगा काय ऐकत नाही. तो उठला का झोपेतून? पाय ना पहिले तो उठला का? उठला असतं नाही अजून झोपेतून. मग कधी जाईन आणि कधी हरभऱ्याला पाणी देईन. मी तर तोपर्यंत जाऊन येऊन बी जातो. पुन्हा लय डोक्यावर चढून ठेवलं पोराले, लय डोक्यावर चढून ठेवलं. अजून बी झोपेलाय म्हटलं तो. नाही व, त्याची तब्येत नाही आहे चांगली. रात्री ताप होता म्हणे, प्रियंका सांगत होती रातभर ताप होता म्हणते, म्हणून तो झोपून आहे. राहू दे तुला झाक झाकतो पोराचा तसा बी. हो बापा, ताप आहे त्याले, खरंच ताप आहे. मी पाहिलं त्याले, टांगसन गरम आहे पोराचं. बरं मी तिकून आलो की मग त्याला दवाखान्यात घेऊन जातो. जास्तच आहे का ताप? हो आहे, थोडा ताप आहे त्याले. बरं मी चाललो मग आता वावरातनी. तू गावातनी बाहेर सांगून दे कापूसच आपल्या वावरातनी. बरं बापा, सांगून देतो. सरे कामं मलाच करावं लागतं त्या घरात. कोणी कामाचं नाही आहे. काय म्हटलं? काही नाही हो बापा, मी म्हटलं लय कामाचे आहे तुम्ही. सरे कामं तुम्हालाच करावं लागतात घरातले. असं मला वाटलं दुसरंच काहीतरी म्हटलं का? हां, तसं कामं तर मला करावंच लागतात. मलाच माग आहे पुऱ्या घरातले कामं. मग नाही तर काय, पुरे कामं तुम्ही करता बापा, पुरे कामं करता तुम्ही. बरं जा मग हरभऱ्याला पाणी देऊन या. मग तिकून आल्यावर सुरेशला दवाखान्यात घेऊन जासा. बरं जातो मग मी. मी काय राहिले सुरेशचे बाबा, येता येता ते जमनाबाईचं घर मधातनीच पडते. जमनाबाईच्या घरी जासा आणि जमनाबाईला सांगून देसान आपल्या वरात नाही कापूस यायचं. बरं सांगून दे. चल माय बाई, मला इजारा घेऊन गावातनी बायाला सांगायले. तशा बायाही खाली नाही आहे, बाया नाही भेटवायला कापूस यायचाले. पाहिजे आता काय म्हणतात बाया. तर नाही तर मग घरच्या घरीच कापूस वेचून घ्या लागन. थोडा करून घरच्या घरीच वेचून घ्या लागन. बाया नाही भेटल्या तर काय, जेवढ्या भेटल्या तेवढ्या. नाही तर मी आहो, सुरजचे बाबा आहे. आता सुरजची तर तब्येत खराब आहे, पाहिजे त्याला चांगलं वाटलं तर घेऊन जाईन, नाही तर तो नाही येईन. मग प्रियंकाचं तर काही येणं होतच नाही त्या पोराच्या ना. पाहतो आता काय होते काय नाही, तर किती बाया भेटतात आणि किती नाही. तर बाई प्रियंका, ओ प्रियंका, विवांशला आणून देऊ बाई माझं. मला गावात नाही जायचं आहे. हां, आपल्या वावरातला कापूस यायचाच आहे ना, तर बायाला सांगायला जायचं आहे. आणून दे द्या पोराला माझं आणि तू कर मग कामं. आवाजही नाही देऊ राहिली पोरगी, पाहतो अंदर जाऊन. आता नाही बाई, रोजच्या रोज काय पोछा मारायला लागते घराले. काय गंध होते घर, काही गंध नाही होत घर. तरी माझी सासू म्हणते रोज घराला पोछा मारायचा म्हणते. मी ना म्हटलं बापा, आपलं घर काही गंध होत नाही म्हटलं. हां, एक दिवस आड मारला घराला पोछा तरी चालते. पण माझी सासू कुठं ऐकते, नाही म्हणते. गमत नाही म्हणते घरात नाही, घराला रोज पोछा मारला पाहिजे म्हणते. बरंच झालं माय बाई, हातानं पोछा मारा नाही लागत खाली बसून. हां, नाही तर किती भारी गेलं असतं. बरंच झालं उभ्या पोछा मारणं होऊन जाते. बरंच झालं बाई, हा दंड्यावाला पोछा आहे. हां, यानं जिंदगी आसान झाली म्हटलं मायवाली. नाही तर खाली बसून जर हातानं पोछा मारा लागला असता तर किती भारी गेलं असतं. एक तर घर बी लहान नाही आहे ना माय बाई. हां, मोठंच्या मोठं घर आहे. 1 घंटा तर घराला पोछाच मारायला लागते मला. आणि जाऊ दे माय बाई, घराला पोछा मारून घेतो लवकर, मग स्वयंपाक बी बनवायचा आहे मला. असंही नाही आहे की काही कणिक चुरून देईन माझी सासू, का काही भाजीचं चिरचार करून देईन. बस आपल्या मायसंग बसून राहते, गप्पा गोष्टी करत राहते, बस तेवढंच काम आहे. असं नाही सुनीची बसल्या बसल्या मदत करून देईन, लसूण शिलून देईन, तर भाजीचंच कापून देईन, तर कणिकच चुरून देईन. सर मला करावं लागते माय बाई, सर करावं लागते मला. माझ्या सासूबाईची तर काहीच मदत नाही आहे. जाऊ दे माय बाई, त्या मदत नाही करत तर नाही करत. माझ्या घर आहे बापा, मला तर करावंच लागेल ना. चल माय बाई, पटापट घराला पोछा मारून घेतो. तशी मी कणिक तर चुरलेलीच आहे, वरण भाताचा कुकर बी लावलेला आहे. हां, तोपर्यंत कणिक बी चांगली मुरून जाते आणि पटापट पोळ्या टाकून घेतो, भाजी बनवून घेतो, झाला स्वयंपाक. लय दिवस झाले आईसोबत फोनवर नाही बोलली. मग खाली टाईममध्ये दुपारी मस्त निसताई ना आईला फोन लावून पहिले कामं करून घेतो. माहीत नाही आता आई बी घरी आहे का नाही आहे. आता कापूस येसनं चालू आहे ना वावरातला, वावरात आहे का घरी आहे काय माहीत. लावीन दुपारी फोन आईले. चल माय बाई, लवकर कामं करून घेतो, मग सरायचा जेवाचा टाईम बी होईल. नाही तर माझ्या सासू अजूक म्हणून एवढा उशीर होते का स्वयंपाकाले. माझ्या सासूला तर फक्त बोलायचा मोकाच पाहिजे, मोकाच ढूंढत राहते. बाप्पा रे कंचन, अजून का पोछाच मारवले का घराले? कामं झालेच नाही का तुझे? नाही आता झालं ना, पोछा मारणं झाला. बोला ना, काय म्हणून राहिल्या? नाही मी काय म्हणून राहिली होती, मला भजनाला जायचं आहे. आणि तुझ्या स्वयंपाक बनला नसं अजूक. ठीक आहे, माझा टाईम नाही आहे, मी चालली भजनाले. आईले जेवायला देऊन देशील.
आईले गोळ्या घ्यायला लागतात बरं. टायमावर स्वयंपाक तयार करून ठेवशील आईसाठी आणि आईला वाढून देऊन देशील. हो हो देऊन देईन ना, आजीला जेवायला देऊन देईन मी. कधी देशील हो माय बाई, अजून तर तू ना घराला पोचाच नाही मारला. हां कधी स्वयंपाक बनवशील आणि कधी देशील. आता काही नाही, अर्धा निर्धा स्वयंपाक झालेला आहे माया. फक्त पोळ्या टाकायच्या आहे आणि भाजीला तडका द्यायचा आहे बस. मग आजीले पटकन जेवायला देऊन देईन मी. तशी लवकरच येईन म्हणा मी. 2 घंटे लागतील मला. तू देऊन देशील आईला जेवायला. तुझी जबाबदारी आईला जेवायला द्यायची. आता चिंता नको करू तुम्ही, आजीला जेवायला देऊन देईन मी. कसं आईला गोळी घ्यायला लागते बरं. हो ना ठीक आहे ना. बरं लवकर लवकर आटप कामं आणि लवकर स्वयंपाक बनव. अक्षय आणि अक्षयचे बाबा बी येतीनच आता जेवायला घरी. त्याला टायमावर जेवण पाहिजे. लवकर लवकर कर. मी आता काही घरी नाही आहे, तुला बार बार सांगणार नाही मी, म्हणून राहिली. आता चिंता नको करू तुम्ही, सगळ्या टायमावर जेवायला देतो मी. बरं बापा आणि चालली मग मी. हो हो ठीक आहे. काय होईन तर हो बापा हिचं आलं. निरा आरामानं कामं करते, निरा आरामानं. मी जेव्हा कामं करत होती आतापर्यंत तर माझे पुरे कामं होऊन जात होते. म्हटलं स्वयंपाकी बनत होता. जवानसारखी जवान पोरगी आणि किती कामाला उशीर लावते. पटापट तिच्याच्यानं कामं होतच नाही. जाऊ द्या बापा, आता काय करता. नशीब मायवाला अशी सून भेटली, आता काय करू. चल माय बाई, मला जा लागते भजनाले. बाया वाट पाहत असतील माया. मी म्हटलं ना मा सासूले फक्त बोलायचा मौका पाहिजे मला बस. जेव्हा मौका भेटला तेव्हा चालू होऊन जाते मला बोलायला. चल माय बाई, आता तर काही सुधारणार नाही. आता तर बोलतच राहणार मला. माझे कामं मलाच करणार, करून घेतो पटापट कामं. आताही मलाच कामं करणार, उशिरा नाही मलाच कामं करणार, करून घेतो पटकन. अरे तो कोपरा सुटला वाटते, तिथं मारतो पोचा. कंचन आता माय बाई, तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आले जेवायला. अजून तर स्वयंपाकच नाही झाला, तुमचा टाईम नाही झाला ना अजून याचा. तुम्ही अचानक कसे काय आले. तुम्ही डब्बा घेऊन जासाठी आले का. अरे नाही नाही, मी काही डब्बा घ्यायला बी नाही आलो आणि जेवासाठी बी नाही आलो. आता माय बाई मग कशासाठी आले हो. स्वयंपाक तर झाला नाही अजून. अरे ते सर सोड स्वयंपाकाचं तू एक अर्जंट गोष्ट सांगायची आहे तुले. काय सांगायचं आहे. मी काय म्हणलो, संध्याकाळी चांगली तयार होऊन राहशील, मस्त चांगली साडी गिडी घालून एखादी तयार राहशील. आता माय बाई कासाठी तयार राहतं. फक्त तयार राहशील, आपल्याला बाहेर जायचं आहे. माय कुठं जायचं आहे आपल्याला. एवढं काय विचारतो तू, फक्त तयार राहशील. साडी गिडी चांगली घालशील, मस्त चांगली साडी घालून तयार राहशील. अरे सांगा तर खरी कुठं जायचं आहे तर. अरे माझ्या मित्राचं लग्नाचं रिसेप्शन आहे. रिसेप्शनमध्ये जायचं आहे आपल्याला. काय तुमच्या मित्राचं लग्नाचं रिसेप्शन आहे. हो संध्याकाळी आहे. आता मी बाहेर त्याच्याच कामानं चाललो. तू संध्याकाळी तयार राहशील फक्त चांगली साडी गिडी घालून. आत्याला सांगितलं का तुम्ही ना. आईले काय सांगायला लागते, सांगेन टायमावर. तू तयार राह फक्त, मस्त चांगली साडी घालशील एखादी. तुले जास्त जणांना पाहिलेलं नाही आहे आणि माझ्या सगळ्या मित्राच्या बायका येणार आहे. तर तू चांगली दिसली पाहिजे, थोडी चांगली मस्त साडी घालशील. काय चांगली साडी. हो. का हो माझ्याजवळ तर एवढ्या काही खास साड्या आहे नाही पप्पा. सर्व अशाच आहेत, एकदम अशा भारीच्या चांगल्या साड्या नाही आहे. अरे तू अंगावर कोणतीही साडी चांगली दिसते, असं नाही की खूप महागाची भारीच पाहिजे म्हणून. असा कलर तर अंगावर सूट करीन अशी साडी घाल, तशी तू सुंदर दिसतं. बरं बाप्पा, पाहिजे एखादी माझ्याजवळ त्याच्यातलीच घालून घे. नाही तर पाहिजे आत्याला मागीन, आत्याजवळ अशी एखादी साडी तर. बरं तसं कर मग. बरं मग मी चाललो. तू तयार राहशील. का बाप्पा जेवण खाऊन नाही करत का. अरे नाही नाही नाही, मी चाललो सिटीमध्ये चाललो, तिकडेच काहीतरी खाऊन घे. तू टेन्शन नको घेऊ. बरं बाप्पा, नाही तर थांबा ना, भातच टाकतो ना 4-5 पोया. नाही तर वरण भात झालेला आहे, वरण भात खाऊन घ्या थोडासा. नाही नाही नाही, मला उशीर उराला, मी चाललो तिकडेच काहीतरी खाऊन घे. बरं बाप्पा, आता तुम्ही म्हणून राहिले तर. खरं कंचन बरोबर बोलत होती. कंचनजवळ चांगल्या साड्या आहेच नाही, अशा महागीच्या साड्या नाही आहे तिच्याजवळ. याच्यातच एखादी तिच्यासाठी साडी घेऊन घेतो. मस्त मस्त कलर आहे, गुलाबी आहे, आकाशी आहे, मस्त मस्त कलर आहे. तिथूनच एखादी चांगली महागीची साडी घेऊन घेतो कंचनसाठी. कंचन साडी पाहून एकदम खुश होऊन जाईल. तिला सरप्राईज बी भेटून जाईल. तिला देतो याच्यातलीच एखादी साडी घेऊन. पण कोणती घेऊ, किती साऱ्या साड्या आहे इथं, कोणती साडी घेऊ काही समजून नाही राहिलं मला तर. कंचनले कोणता कलर आवडते, कोणती साडी घेऊ तिच्यासाठी. कंचनले डार्क निळा कलर आवडते, डार्क निळ्या कलरची साडी घेतो तिच्यासाठी. भरपूर साड्या आहेत तिथं, काही समजूच नाही राहिलं कोणती साडी घेऊन कोणती नाही. तर निळ्या कलरच्या तर खूप साऱ्या साड्या आहे, कोणती घेऊ. सर कोणती साडी पाहिजे तुम्हाला. कोणती पसंत आली, दाखवू का अजून साड्या आहे नंतर. मला अशी डार्क निळ्या कलरची साडी पाहिजे होती. कोणती पाहिजे, शिफॉनमध्ये पाहिजे का सिल्कमध्ये पाहिजे, कशामध्ये पाहिजे का पैठणी पाहिजे. वेगवेगळ्या व्हेरायटीच्या साड्या आहे ना, अलग अलग साड्या आहे. अरे असं बी असते का. हो, जशी कलरची पाहिजे तशा कलरची साडी भेटून जाईल, फक्त कपड्यामध्ये फरक राहते. साधी पाहिजे, डेली वेअर साडी पाहिजे का पार्टी वेअर पाहिजे. मला का पार्टीवेअर पाहिजे, पार्टीवेअर महागीची चांगली. पार्टीवेअरमध्ये बी भरपूर माल आहे ना, भरपूर माल आहे आपल्याकडे. कशी अशी पैठणी चालेल का पैठणी. मला ते काही समजत नाही बा, तुम्ही टाकून द्या, म्हणजे पसंत आली ते पाहिजे मी. बरं ठीक आहे. या तुम्ही अंदर या, तुम्हाला साड्या दाखवतो चला. बरं ठीक आहे. मॅडम आलेल्या आहेत का सोबत. नाही मी चालू मीच पसंत करीन. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, चला तुम्हाला दाखवतो. साड्याचा भरपूर माल आहे, आजच आला, नवीनच माल आलेला आहे. आपल्या इथं जशी लागन तशी साडी भेटेल तुम्हाला. तसा तुमचा बजेट कितीचा आहे म्हटलं साडीचा, कितीपर्यंत साडी पाहिजे. कसं एक बार आपल्याला बजेट माहीत असला ना, तर मग बरोबर आपण त्या बजेटमध्ये साडी दाखवू शकतो तुम्हाला. दाखवा तुम्ही, बजेटची चिंता नका करू. पसंतीच्यावर काय, पसंत आली तर मागीची बी घेऊन घेईन, काय त्याच्यात नाही. पसंत येणार आहे, बजेट पाहू नंतर. तुम्ही साड्या तर दाखवा. बरं काही हरकत नाही.
चला तुम्ही इकडे या. इकडे या सर. चला तुम्हाला साड्या दाखवतो. हो हो चला चला. साड्या तर मस्त मस्त आहे पण दुकानात. सर इकडे या इकडे या इकडे या साड्या. आता इकडे कुकडे निवड राहिला काय माहीत कशा साड्या दाखवते तर इथं बिथं चांगल्या चांगल्या आहे. पाहून घेतो आता तो म्हणून राहिला तर. आता घेतली तसंही मी ना साडी. आता आवडते का नाही आवडत कंचनले काय माहीत. पण आवडीन कंचनले. आवडीन तिचा आवडीचा रंग घेतलेला आहे ना मी ना साडीचा. आवडीन तिले. आणि तसंही मला माहीत आहे कंचनची चॉईस काय आहे तर कंचनले जरूर आवडीन साडी. चल बुवा आता घरी बी जायचं आहे मग डबल फंक्शनमध्ये बी जायचं आहे. आणि चल जातो आता घरी लवकर. पहिलेच उशीर झालेला आहे. डबल कंचनले तयारी करायला बी उशीर लागेल ना. चल जातो आता घरी. आई कंचननं दिलं का मग तुला आले? दिलं होतं माय. काय दिलं होतं तिनं? काय बनवली भाजी? काय माय वरण भात पोळी आणि भाजी बनवली होती. भेंडाची भाजी बनवली होती. काय माय काय सुद्धा ना साधाच लागत बाई. आजकालच्या भाजीपाल्यात बी दम नाही ना बाई. भाजीपाल्यात ती दम नाही आहे. किती माल मसाला टाका भाजी भाजी चांगलीच बनत नाही. हां माय आता तुम्ही लहान होत्या तेव्हा काय भाजी लागे माझी काय भाजी बनवली? हो आई आजकालच्या भाजीपाल्यात काही दम नाही. गावरानी नाही राहिलं काही. सर हायब्रिड आहे. मग नाही तर काय माय पहिले आम्ही ना काय काय नाही खाल्लं बाई. बिना तेलाच्या भाज्या खाल्ल्या हो माय बिना तेलाच्या. पण भाजी म्हणून द्याव कोण काय लागत होत्या माय. 5 भाकरी खात होती म्हटलं मी 5 भाकरी. आता काय माय भाकरी बनवायची जीवार येते बाई आजकालच्या पोरीच्या. पोळ्याच बनवतात. पोळ्या काही धकत नाही बाई. बनवते ते भाकरी बनवते आहे ना आपल्या घरी. भाकरीचं पीठ आहे काही नाही दऊन आणलेलं आहे. म्हटलं कोण नाही तुला तिले की मी पोळी खात नाही भाकर पाहिजे म्हणून बनवून दिली असते तिनं भाकर. याचं काय ऐकते हो तुसून तुलाच वाटते ते ऐकते काही नाही ऐकत ते. आणि मीनं म्हणावं माहिती आहे तिनं म्हणा बाप्पा पाहुणी आली 4 दिवसासाठी आणि लगे यायची नखरेला आहे. पोळी नाही खात आणि भाकर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे. कुठं नांदी लागत बसतो बाई. पहिले तुझ्या हाती होता बाई सर्व व्यवहार. पहिले तू होती करता धरता घरातली. आता काय राहिलं तुझ्या हाती? तू काय करतं? मी तिला म्हणेन तर बुडी म्हणेन की 4 दिवसासाठी पाहुणी आली. पाहुण्यांसारखी राहा म्हणेन. जे दिलं ते खा चुपचाप ना. हे पाहिजे ते पाहिजे. काय हो आई तुझ्या घर नाही आहे काय? कायचं काय हो माय मनासाठी आहे फक्त. सून आली की झालं सर्व सर्व बदलून जाते. आता तर आईची सरकार बदललेली आहे पुरी. जे दिलं ते चुपचाप खावं माय बाई. धकलं तर धकलं नाही धकलं तर राहिलं. पण काही नांदी लागायला नाही पुरत बाप्पा. म्हणजे तू जेवलीच नाही का मग आई? जेवली नाही बाई खाल्ली अर्धी पोळी. नाही नाही ना किती खोटी बोलतो बाप्पा आजी. आजीला पहिले 2 पोळ्या मीनं दिल्या होत्या. मागून डबल 1 पोळी दिली. वरण दिला भात दिला लगे वरणावर तूप दिलं लय मोठं. पुरं तर जेवली आजी पोटभर जेवली. म्हणते अर्धी पोळी खाल्ली म्हणते. काय खोटी बोलते बाप्पा. पण सोबत नाही असं बुड्या माणसाला एवढं खोटं बोलणं सोबत नाही बाप्पा. आता मी म्हणन तर आता म्हणन की मामाचं खाणं पिणं काढतं का तू? मोजू मोजू पोळ्या देतं का? पण आजीला तर समजायला पाहिजे ना एवढं खोटं बोलायला लागते का? तेही खा प्याच्या बाहेर बाप्पा. खाल्लं ते खाल्लं. जाऊ दे नाही बाई ज्याचं पाप पुण्य त्याच्यासोबत कुठं नांदी लागत बसतं. तसे आत्यासोबत मला काम आहे. फालतूच्या फालतू काही आर्ग्युमेंट करायला नाही पुरत. काय झालं बा कंचन? काऊन उभी आहे तिथं? काय झालं? आता मी काय म्हणली होती? तू काय म्हणली होती ते नंतर ऐकीन मी. पहिले माझी गोष्ट ऐक तू. इकडे इकडे तू. आता नाही बाई आता काय झालं? येतं घरी इकडे? हो आत्या आली. काऊन काय झालं आत्या? काय केलं मी ना आता? आत्या काय झालं? का व त्या आजीले जेवण धकत नाही त्या पोळ्या खा नाही वाटत तर काय होते तुले? एक भाकर टाकासाठी आजीसाठी काय होते? जाळी जाळी 1 भाकर टाकली की झालं माय बाई. मग आईले पोळ्या खाऊशा नाही वाटत. आदत नाही आईले पोळ्या खायची. आई घरी बी भाकरीच खाते. पहिले माती होतं तर मी टाकू बाई आईसाठी भाकर. आई आली की आता भाकरीचं पीठ आहे साध्या भाकरीचं पीठ आहे कैन्याचं पीठ आहे. 1 भाकर टाकायला काय होते तुला आजीसाठी? आजीनं मला काही सांगितलं नाही आता नाही तर मी टाकली असती. आजीला सांगा नाही वाटत. आजीलाच वाटते की तू बोलून दिलं तर बापा तू तर बोलायला माहिती आहे ना कशी आहे तर तेच तर राहत एकदम. माय 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 आजी तर खासच बदनामी करते माईवाली. आजीला भेव लागते तुझ्याला काय? आजीले आणि मग भेव लागते? हो माय बाई आजीसाठी उद्यापासून भाकर टाकत जाय. पोळ्या नाही खात आजी पोळी नको टाकत जाऊ. एखादी भाकर टाकून देत जाय. आता नाही बाई एखादीच भाकर म्हटलं तर काय भाकर टाकायला लावता का? 2 भाकरी टाकत जाय बाई. राहिली पडेल तर खाल्ल्या जाते संध्याकाळी. बरं 2 टाकत जाय मग. 2 टाकत जाय. बरं ठीक आहे ना आता टाकत जाईल मग 2 भाकरी टाकत जाईल. काय त्याच्यात नाही. आता मला काहीतरी काम होतं तुमच्यासोबत. काय काम होतं? आता हे आले होते. आता माहिती काही आलता गेला का तू जेवून? नाही नाही जेवण करून नाही गेले ते असेच गेले. ते म्हणत होते की तू तयार राहशील म्हणे संध्याकाळी म्हणे. मग मित्राचं रिसेप्शन आहे म्हणे आज तर आपल्याला जायचं आहे म्हणे. मला तर नाही सांगितलं होतं ना. आता तुम्ही घरी नव्हत्या. बरं मग जायचं आहे तर काय? आता तुझ्या नवऱ्यानं तुला सांगितलं तर मग जाशील नसतं नाही बाई. मला काय विचार राहिली त्यानंच नाही विचारलं मला तर तू काय विचारतं? आता तुम्ही घरी नव्हते नाही तर तुम्हालाच विचारायला आले होते ते. बरं बरं राहू दे नाही बाई राहू दे. तुमच्या 2 नवरा बायकोच्या गोष्टी तुमच्या 2 नवरा बायकोला माहीत नाही बाई. तुला साडी पाहिजे ना? चालते तर तुला साडी. हो ठीक आहे आता नाही बाई हिचं आता असतं लग्न झालं नाही बाई असतील नाही जसं साड्या ही नाही मागा पाहिजे. तुम्ही काहीच नाही आणलं का? पुरं मा पोरीले लुटणं चालू आहे बाप्पा. मी पाहतो कोणती साडी देते तर नाही तर चांगली महागीची साडी देऊन देईन माहितीले. तिला काय नाही बाई खराब करून आणली तर मग चल मी जाऊन पाहतो. नाही बाई हे अशी कशी साडी दिली आता ना? आता जोड दिलं चांगल्या चांगल्या साड्या आणि अशी कशी साडी दिली पप्पा मला? पुरी चादरसारखी कडक साडी आहे माय बाई. हे आमच्या लग्नात नाही ऐरातनी आलेल्या साड्या आहेत आत्याला त्याच्यातलीच एक काढून दिली मला.
आता चांगली साडी देऊ राहिली ती बरं. हे आजी आली म्हणतात नाही आणि आजीने हे साडी काढून दिली. हे पुरी चादरसारखी कडक आहे मॅबे, किती रुतीन ही साडी. जाऊ दे मॅबे, माझं साडी नाही आहे चांगली. कलर चांगला आहे म्हणा, कलर आवडते मला, निळा कलर आहे. पण चांगल्या बी साड्या आहे ना आत्याजवळ, त्या नाही दिल्या, हेच दिली. पुरी चादरसारखी कडक आहे साडी, घालताही नाही मला तर बरोबर. आत्याला कोणतरी ही साडी दिली आणि ते साडी मला देऊन दिली आत्यानं, म्हणजे दिलेली साडी दिली. जाऊ दे मॅबे, घालतो आता हेच साडी. आता काय करू मग, नाही तर. कंचन, आले का बाप्पा तुम्ही? एवढ्या लवकर आले? मी तर तयार बी नाही झाली अजून. मी जाणून लवकर आलो. काऊन? हे तुझ्यासाठी साडी आणायला गेलो होतो ना, तर साडी आणली. तू म्हणे ना त्याजवळ चांगली साडी नाही आहे, तर त्यासाठी साडी घेऊन आलो मी. काय खरं? तुम्ही माझ्यासाठी साडी घेऊन आले? तशी आत्यापासून ही साडी आणली होती मी, नात्याने दिली होती ही साडी मला घालायला. पण ही साडी काही एवढी काही खास नाही आहे, मला आवडली नाही. अशी पुरी कडकच आहे, अशी वाटते चादरच आहे का काय तर. काय हे आईनं तुला साडी दिली? हो, हीच दिली ताईनं. आई जोड त्याला चांगल्या साड्या, तर ही साडी दिली. हे कलर आवडते ना मला, तरी घालू राहील ती मी. जाऊ दे, आता ती साडी घालायची गरज नाही आहे. ही साडी आणली मी त्यासाठी, हेच घालून घेशील. पाहून ती साडी कशी आणली तर. आता तुम्ही ना आणली साडी तर काय पाहा लागते त्याला. हां, चांगलीच असेल ना. मला माहीत आहे तुमची चॉईस चांगली आहे म्हणून. तुम्ही जे काही आणसाल ना ते चांगलेच आणसाल. तुमची चॉईस आणि माझी चॉईस सारखीच आहे ना. आवडीन मला साडी, काय पाहा लागते. तुम्ही एवढे प्रेमानं माझ्यासाठी साडी घेऊन आले. द्या साडी द्या. हो, घे साडी घे. चला रूममध्ये चला, तिथंच पाहिजे तुम्ही साडी. हो चाल. का बाई, कंचन ते साडी द्यायला लावली तू ना. काहीच तर सुधाची साडी नाही आहे ते. माझ्यावर तर लय चांगल्या साड्या होत्या आणि तिचा चेहरा पाहून वाटत बी होतं तिला पसंत नाही आली म्हणून, तरी द्यायला लावली तू ना. ते आईरावर आलेली साडी आहे बाई, ते मला दिलेली साडी आहे आणि तेच साडी तुम्ही द्यायला लावली. काय हो माय, तर मग कधी मागाची साडी देत होती का तू? तू साडी तिनं फाडली असती, काही केली असती, जाणून टाकेलपणा. मग काय केलं असतं? खराब करून आणली असती तर, कायचे डागा लावले असते तर मग काय केलं असतं? एवढ्या मागाच्या साड्या देतं का तिला का सवय आहे का नाही बी कोणा गोष्टीची? पण आई ते चांगली नव्हती ना साडी, खरं चांगली नव्हती दिसू राहिली. चांगली दिसते तिच्या अंगावर कोणती साडी चांगली दिसते खरं. पण रंजना, काही दिमाग नाही आहे तुला, काही दिमाग नाही आहे. एवढी मोठी वाढून वायाच गेली तू. एवढ्या महागाच्या साड्या दिवलती का दिले? 4-4, 5-5 हजाराची साडी काढून दिली त्याला. ते तरी बरं माहिती, मी आली तिथं. आणि जाऊ दे ना, साडी का तिनं घेतली असती का वापस आणून दिली असती. तशी सून आहे माहिती आहे. ते चांगली दिसली का, मी चांगली दिसली काय? अगं सूट नाही आहे तिले, सूट नाही आहे कोणा गोष्टीचं. सूट बस बाई आहे का ते? जाऊ दे मग आता काय. आई चाललो म्हटलं आम्ही रिसेप्शनला. मग मित्राचं रिसेप्शन आहे, आम्ही चालू रिसेप्शनमध्ये. बरं जाय. कावरांचे ना, हे तर ते साडी नाही आहे जे तुला साडी दिली होती कंचनला घालायला. ते साडी नाही आहे. कंचनजवळ अशा कलरची साडी होती का? अशी साडी होती का तिच्याजवळ? हो आई, ही तर साडी मी दिलेली नाही आहे. ही साडी तर लय चांगली आहे बाप्पा, महागाची आहे ही साडी तर. आणि अशी साडी तिच्याजवळ होती बी नाही बाई. मग कुठून आणली ना साडी? का विचारू दे. काय होतं मी तुला साडी दिली होती, ते तर साडी नाही आहे. आणि तुझ्याजवळ तशी साडी नव्हती बी. हे तर चांगली महागाची साडी दिसू राहिली. हे साडी कुठून आणली तुला? काऊन ती असून दिली साडी तुला आवडली नाही का? हे तर ते साडी नाही, अशी साडी ताजवळ आहे बी नाही आहे ना. कुठून आणली मग ही साडी? आई, हे साडी मी घेऊन आलो तिले. बापा रे, तू कधी घेऊन आला साडी? मला सांगितलं बी नाही. आई, आम्हाला उशीर उरायला होता म्हणून मी तिला साडी दिली, तिनं घालून घेतली आणि बस आम्ही चाललो आता. सध्याच आणली. सांगतोच म्हटलं तुला, आणि सांगाही काय लागतं त्याच्यात. नाही माझी बायको आहे, माझ्या बायकोसाठी आणली तर काय झालं? बायकोसाठी आणलं तर काय झालं? भल्ला बोलता रे तू. सर तिच्या बायकोने शिकवलं असेल ना तिला बोलणं. बरोबर बोलली आहे तू, बरोबर बोलली. मी तिला साडी दिली, ते साडी घालायला लाज वाटत होती तिला. आई, तुला कशी साडी दिली होती तिला? चांगली वाटली असती का ते रिसेप्शनमध्ये साडी? सरे माझे मित्र येणार आहे, त्याच्या बायका सऱ्या चांगल्या साड्या घालून येतील, आणि हे कशी साडी घालणार होती का तिथं? चांगलं बी वाटलं असतं का? त्याजवळ एवढ्या महागाच्या साड्या आहे, तुम्ही एवढी स्वस्ती साडी दिली, ते बी आलेली तुला. तशी बी कंचनजवळ कुठं बाहेर जायला साडी नव्हती चांगली, मी आणली तर काय झालं? असं आता तू लपू मायच्या चोरू बायकोला साडी बॅन राहिला ना. अजून काय करू आला तुम्हाला लपू? तुला जायचं होतं बाहेर रिसेप्शनला, तुला मला सांगितलं का? विचारलं का मला तुला? आई, तू घरी नव्हती. राहू दे रे बापा, राहू दे. जे काही आहे ते बरोबर आहे. आता साडी आणली तर आम्हाला दिसली. तसं काही आणत असेल तिच्यासाठी तर आम्हाला माहीत बी नशील. आमच्या पाठीमागं काय कारनामे करतो तू, आम्हाला काय माहीत? त्या बायकोला काय आणून देतं तर. आई, आता मी सध्या बाहेर चाललो, रिसेप्शनला चाललो. आता काही मूड खराब करू नको. तिकून आल्यावर बोलू आपण या विषयावर. तिकून आल्यावर बोलू. चल कंचन. हो, चला. पाहिलं कसा बोलला तू माझ्यासोबत? पाहिलं तू ना? हो बाई, पाहिलं बी आणि ऐकलं बी. हो नाही ऐकलं बी, पण हे सारे शब्द त्याचे नाही आहे. तो नाही बोलू शकत एवढा. त्याच्या बायकोने शिकवलं त्याला. तुला साडी दिली होती, काय खराबी होती ना त्या साडीत? चांगली दिसत होती. तिला नव्हती पसंत आली ना. तिनं म्हटलं असेल ना, पा तुमच्या मायना कशी साडी दिली मला. येऊ दे आता त्याला घरी, येऊ दे. तिची आता चांगली स्वरात काढतो मी. येऊ दे त्याला. काही नाही हो बाई, तुझ्या पोरगा आता तुझ्या नाही राहिला, तासुनीचा झाला आता. येऊ दे त्याला, सांगतो ना मग. काय करशील ना आता तू? येऊ दे त्याला, सांगतो ना मग तुला. लय झालं आता, लय झालं. माया लपू लगे बायकोला साड्या आणून राहिला तो, आहे ना? साड्या आणून राहिला. पहिले एक काम मला बिना विचारता ना करे. आता साडी आणली तर दिसली माहिती तुले. तसं काही आणून देत असेल तर मग काही सोनं लाणं काही आणून देत असेल तर. पण जाऊ दे आता, आणली तर आणली, काय करू शकतो. तशी तिच्याजवळ साडी नव्हती. आणि मीनं जे साडी दिली तिला ते काही एवढी काही खास नव्हती, काही चांगली साडी नव्हती. ते मीनं बी तिला थोडी चांगली साडी द्यायला पाहिजे होती. माई बी गलती आहे.
आता आणलीस तर काय करू शकतो? आता तिच्याजवळ साड्याच नाही येत. जाऊ दे, आणली तर आणली आता. रंजना थांब, थांब ना. रंजना थांब.